श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1220 ते 1230. अभंग. लोक म्हणती मज देव हातो अधर्म उपाव, आता कळेल ते करी सिर तुझे हाती सुरी. अधिकार नाही पूजा करीती तैसा काही, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. अर्थ. अरे देवा, हे लोक मला देव म्हणतात आणि माझी पूजा करतात, आणि पूजा करून घेणे म्हणजे हा तर अपराध आहे. देवा, तुला आता काय करायचे ते कर. मी माझे शिर कापण्यासाठी सुरी तुझ्या हातात दिली आहे. तू काप अथवा कापू नकोस. माझा अधिकार नसतानाही लोक माझी पूजा करतात. तुकाराम महाराज म्हणतात, मुलाच्या आईलाच मुलाचे वडील कोण आहेत हे माहीत असते. त्याप्रमाणे माझे मन, मी किती पुण्यवान आहे आणि किती पापी आहे, मला हे चांगलेच माहीत आहे. अभंग. एका म्हणता भले आणि का सहजची निंदिले, काही न करिता सायास सहज घडले ते दोष. बरे वाईटाचे नाही मज काही साचे, तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतनी. अर्थ. एखाद्या व्यक्तीला बऱ्याच माणसांमध्ये चांगले म्हटले तर बाकीच्यांची निंदा सहज घडते. या कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता दोष घडला जातो. कोणालाही बरे वाईट म्हणणे माझ्या ठिकाणी राहिलेच नाही, त्यामुळे माझ्याकडून पापच घडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वाणीने कोणाचीही निंदा न करण्यासाठी मनावर नियंत्रण घालून सतत नामाचे चिंतन करत राहावे. अभंग. आणिले सेवटा आता कामा नये फांटा, मज आपुलेसे म्हणा उपरी या नारायणा. वेचियेले वाणी युक्ती अवघी चरणी, तुका धरी पाय क्षमा करऊनी अन्याय. अर्थ. देवा, मी सेवेचा शेवट केला आहे, त्यामुळे मला फलप्राप्तीकरिता कोणताही फाटा तुम्ही येऊ देऊ नका. हे नारायणा, तुम्ही मला हा तुकाराम माझा आहे असे म्हणून माझा अंगीकार करावा, हेच फळ द्यावे. देवा, मी माझी बुद्धी आणि वाणी दोन्ही तुमच्या चरणी समर्पित केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी माझ्या अन्यायाची अपराधाची तुमच्याकडून क्षमा करून घेऊन तुमचे पाय घट्ट धरले आहे. अभंग. न करा टांचणी येते काही अडचणी, जीवा अमुप करी माप, विठ्ठला पिकला माझा बाप. आठही प्रहर 12 मास निरंतर, तुका म्हणे वाणी वर्जे नाही घेता धनी. अर्थ. हरिनाम घेण्याबाबत हरिभक्ती करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मनात अडचण किंवा संकोच होऊ देऊ नका. सर्वत्र माझा बाप विठ्ठलच पिकला आहे, तरी तुम्ही तुमच्या जिभेच्या मापाने माझ्या विठ्ठलाला भरपूर मोजून घ्या. 8ही प्रहर आणि 12ही महिने तुम्ही निरंतर माझ्या विठ्ठलाचे मोजमाप करत राहा, म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण तुम्ही सतत करा. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे नाम इतके गोड आहे की ते कितीही घेतले तरी आता पुरे झाले असे वाणी म्हणतच नाही. तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझी वेडी, आता न वाजो आणि काठाया, गाऊ गीत लागो पाया. काय वैकुंठ बापुडे तुझ्या प्रेमा सुखा पुढे, संत समागमेळ प्रेम सुखाचा सुकाळ. तुका म्हणी तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही. अर्थ. हे विठ्ठला, आम्हाला तुझ्या नामाची इतकी आवड लागली आहे की तुझ्या नामात आम्ही वेडे झालेलो आहोत. त्यामुळे हे विठ्ठला, आता आम्ही कोणीही कोठेही जाणार नाही, तुझ्या पायाला आम्ही लागणार आहोत. देवा, तुझ्या प्रेमसुखापुढे हे बिचारे वैकुंठ तरी काय आहे. संतांच्या संगतीमध्ये प्रेमामध्ये प्रेम सुखाचा काळ असतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या चरणांच्या ठिकाणी जन्ममरणाला काहीच ठाव नाही. साखरेच्या योगे वर्ख राजा कागदाते देखे, तैसे आम्हा माणूसपण राम नाम केल्या गुणे. फिरंगीच्या योगे करी राजा काष्ट हाती धरी, रत्नकनका योगे लाख कंठी धरती श्रीमंत लोक. देवा देव पाठ देवाऱ्यावरी बैसे स्पष्ट, ब्रह्मानंद योगे तुका पर्यंता जनलोका. अर्थ. मिठाईचे वर लावलेल्या कागदाला म्हणजे वखराला राजा कशासाठी घेईल.
पण मिठाईच्या कारणामुळे तो कागद राजा बघत असतो. अगदी तसेच आम्ही रामाचे नाव घेतो, त्यामुळे आम्हाला मोठेपणा आलेला आहे. तलवारीच्या कारणामुळे ज्या लाकडामध्ये तलवार आहे त्या लाकडाला राजा हातात धरतो. रत्न सोने हे ज्या लाखेत ओवलेले असतात त्या लाखेला किंमत नसते, परंतु रत्न सोने गळ्यात घालण्याकरता श्रीमंत लोक त्या लाखेला गळ्यात घालतात. देवासाठी केलेला पाठ हा देवघरामध्ये देवाच्या आधी उघडपणे जाऊन बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे ब्रह्मानंदाचा अनुभव माझ्या अंगी आहे. त्या योगाने लोक मला किंमत देतात, मला मानतात, नाहीतर मला कोणी विचारले नसते. धन्वंतालागी सर्व मान्यता हे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. जब चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा, सदा शृंगारभूषणे कांता लबे बहुमाने. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. अर्थ, धनवंत लोकांना सर्व जगात मान्यता आहे. माता पिता बंधू सर्व लोक त्याचेच ऐकतात. जोपर्यंत धंदा मोठ्या प्रमाणात चालतो तोपर्यंत बहीण भावाला दादा दादा म्हणते. बायकोला जर शृंगार भूषणे दिले तर ती नवऱ्याच्या पुढे आदराने लवते, त्याला बहुमान देते. तुकाराम महाराज म्हणतात, धन आणि धनापुढे प्राप्त झालेले भाग्य हे दोन्ही न टिकणारे आहे. न विचारिता ठाया ठाव, काय भुंके तो गाढव. केला तैसा लाहे दंड, खळ अविचारी लंड. करावे लाताळे ऐसे नेने कोण्या काळे, न कळे उचित तुका म्हणे नीत हित. अर्थ, कोणताही विचार न करता वेळ प्रसंग न जाणता जो कोठेही नुसता बडबड करतो तो म्हणजे एक प्रकारचा कर्कश ओरडणारा गाढवच होय. असा मनुष्य अविचारी लंड म्हणजे अधम आहे. तो जसे कर्म करतो तसेच त्याला शिक्षाही होत असते. गाढवाला जसे कोठेही लात मारण्याची सवय असते, कोठे लात मारावी हे देखील त्याला समजत नाही, त्याप्रमाणे मूर्ख माणसांचे वर्तन असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मूर्खांना उचित काय आहे ते कळत नाही, धर्मनीती काय आहे ते कळत नाही, आपले हित कशात आहे हे देखील कळत नाही. कंठी नाम सिक्का आता कळी काळासी धक्का. रोका माना की सिक्का माना, रोका सिक्का तस्त माना. रोका न माना का सिक्का न माना, जतन करा नाक काना. सिक्का न मानी रावण त्याचे केले निसंतान. सिक्का मानी हळाहळ झाले सर्वांगी शीतळ. तुका म्हणे नाम सिक्का पटी बैसविले निज सुखा. अर्थ, माझ्या कंठामध्ये आता हरिनामाचा शिक्का आहे, त्यामुळे मी कळीकाळालाही धक्का देण्याचे सामर्थ्य बाळगतो. हे लोकांनो, तुम्ही वेदरूपी रोखा माना किंवा हरिनामरूपी शिक्का माना, हे दोन्ही सारखेच आहेत आणि नाम हे दोन्ही सारख्याच पात्रतेचे आहेत. जर तुम्ही दोघांना मानले नाही तर तुमचे यमदूत नाक कापून नेईल. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी वेदरूपी रोखा आणि नामरूपी शिक्का हे दोन्ही माना. रावणाने रामरूपी शिक्का मानला नाही तर देवाने त्याला निर्वंश केले. भगवान शंकराने देखील हा नामरूपी शिक्का त्यांच्या कंठात धारण केला आहे. त्यामुळे हलाहल विष पिऊन देखील त्यांचे सर्वांग शीतल झाले. तुकाराम महाराज म्हणतात, मीही नामरूपी शिक्का माझ्या कंठात धारण केलेला आहे, त्यामुळे मी निज सुखाच्या राज्यावर बसलोय. भूतीदेव म्हणून भेटतो या जना, नाही हे भावना नरनारी. जाणे भाव पांडुरंग अंतरीचा, न लगे द्यावा साचा परिहार. दयेसाठी केला उपाधी पसारा, जड जीवा तारा नाव कथा. तुका म्हणे नाही पडत उपवास, फिरतसे आस धरोनिया. अर्थ, सर्वत्र देव आहे असे समजूनच मी सर्वांना आलिंगन देतो. स्त्री पुरुष ही भावनाच माझ्यामध्ये नाही. माझ्या अंतरंगातील सर्व काही पांडुरंग जाणतो आहे. त्यामुळे या संबंधी अधिक काही बोलण्याची मला गरज वाटत नाही. जड जीवांना तारण्याकरता हरिकथा ही योग्य नौका आहे आणि मला जड जीवांची दया येते.
त्यामुळे मी हरिकथा करतो व त्यासाठीच मी हरिकथा करण्याची उपाधी आणि पसारा घातलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, घरी खाण्यास मला अन्न नाही की काय म्हणून मी उपवास करतो. मला काहीतरी मिळेना या आशेने हरिकथा करत सगळीकडे मी फिरत आहे असे तुम्हाला वाटते काय? तर तसे नाही. जडजीवांचा उद्धार व्हावा याकरिता मी फिरतोय.